नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील 5 अशा अद्भुत नद्यांची माहिती घेणार आहोत, ज्या निसर्गाच्या चमत्कारांनी काही न उलगडणाऱ्या रहस्यांनी विज्ञानालाही आव्हान देतात। तुम्हाला अशा अद्वितीय नद्यांची माहिती जाणून घ्यायची आहे का? चला तर मग सुरू करूया। सरस्वती नदी। सरस्वती नदी प्राचीन काळात भारताच्या उत्तरेतून वाहत होती। सध्याच्या राजस्थान, हरियाणा आणि पंजाब भागात ती वाहत असावी असा उल्लेख आहे। सरस्वती नदीला अदृश्य नदी असेही म्हटले जाते, कारण ही नदी केवळ वेदांमध्ये व ऐतिहासिक ग्रंथांमध्ये वर्णन केलेली आहे। आज सरस्वती नदीचा प्रवाह दिसत नाही, म्हणून तिला अदृश्य नदी म्हणतात। प्राचीन काळात उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होत असे, ज्यामुळे सरस्वती नदीला मुबलक पाणी मिळत होते। हळूहळू हवामानात बदल होत गेला, ज्यामुळे नदीचा जलस्रोत कमी होत गेला। राजस्थानच्या थार वाळवंटाचा विस्तार आणि जमिनीतील पाण्याची कमी यामुळे सरस्वतीचा प्रवाह लुप्त होत गेला। सॅटेलाइट इमेजरी आणि भूगर्भीय अभ्यासकांनी असे सिद्ध केले आहे की सरस्वती नदीचा काही भाग अजूनही जमिनीखाली वाहत आहे। शिवनाथ नदी। छत्तीसगडमधील शिवनाथ नदी शांत प्रवाहात वाहते, पण तिच्या एका ठिकाणी असे काही घडते की नदीचा एक प्रवाह थांबतो आणि दुसरा त्या भोवती फिरतो। हे दृश्य पाहणाऱ्याला निसर्गाचा चमत्कार वाटतो। स्थानिक पुराणकथांनुसार शिवनाथ नदी महादेवांच्या आशीर्वादाने प्रवाहित झाली आहे आणि त्यामुळे ती पवित्र मानली जाते। शिवनाथ नदीचा हा एक विलक्षण भाग अजूनही प्रवाशांचे लक्ष वेधून घेतो। स्थानिक लोक तीर्थ म्हणून तिची पूजा करतात। लोहित नदी। अरुणाचल प्रदेशातून वाहणारी लोहित नदी दुरूनच लक्ष वेधून घेते, कारण तिचे पाणी लालसर दिसते। लोहित नदी हिमालयातील पर्वतरांगातून वाहते, ज्यामुळे जमिनीतील मोठ्या प्रमाणावर लोहयुक्त खनिजे आढळतात। पाण्याच्या प्रवाहामुळे ही खनिजे आणि लालसर माती नदीत मिसळून जातात, ज्यामुळे पाण्याला लालसर छटा येते। लोहित नदीचे पाणी लालसर दिसण्याचे मुख्य कारण म्हणजे लोहयुक्त खनिजे, लालसर माती आणि भूगर्भीय धूप। पावसाळ्यात या घटकांचा प्रमाण वाढल्याने पाणी अधिक लालसर दिसते। ही नदी निसर्गाचा एक अनोखा चमत्कार असून तिच्या सौंदर्यात हे लालसर पाणी आणखीन भर घालते। कावेरी नदी। कावेरी नदी कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यातून वाहते। कावेरी नदीच्या प्रवाहात काही ठिकाणी पाण्याचे बुडबुडे आणि वादळासारखे नजरेला भासणारे जलप्रवाह दिसतात। यामागील वैज्ञानिक कारण म्हणजे पाण्याच्या तळाशी असलेले खडक आणि भूगर्भातील दाब। विशेषतः तलाकडून नावाच्या ठिकाणी वाळूचे डोंगर तयार होतात आणि त्यांचे स्वरूप सातत्याने बदलत राहते। नदीतून अतिप्रमाणात वाळू उपसली जाते, ज्यामुळे वाळूचे नैसर्गिक साठे कमी होतात आणि नदीपात्रातील वाळूचा ताळमेळ बिघडतो। पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून येणाऱ्या गाळामुळे वाळूंच्या थरांची रचना वेगाने बदलते। नर्मदा नदी। भारतातील बहुतांश नद्या पूर्वेकडे वाहत बंगालच्या उपसागराला मिळतात, मात्र नर्मदा नदी पश्चिमेकडे वाहते आणि अरबी समुद्रात विलीन होते। ही भौगोलिक स्थिती तिला इतर नद्यांपासून वेगळी बनवते। मेढाघाट येथे नर्मदेच्या पात्रात संगमरवरी खडक दिसतात, जे निसर्गाच्या कलाकृतीसारखे भासतात। अद्भुत गोष्ट म्हणजे नर्मदा नदीच्या प्रवाहात काही ठिकाणी असे म्हणतात की नदीतून ओमचा आवाज येतो। काही अभ्यासकांनी या ध्वनीला प्रतिध्वनी असे म्हटले आहे। जेव्हा पाण्याचा प्रवाह वेगाने खडकांवर आणि नदीच्या तळावर आदळतो, तेव्हा ध्वनिलहरी निर्माण होतात। या लहरींचा फ्रिक्वेन्सी आणि प्रतिध्वनी असे एकत्रित येऊन एक नियमित कंपन तयार होतं। हे कंपन ओमचा ध्वनी निर्माण करतात। ध्वनिलहरींना बाधा कमी असल्याने हा ओमचा ध्वनी सहज कानावर पडतो। नर्मदा नदीच्या भागातून वाहते तिथे मेढाघाट येथे सुंदर मार्बलचे खडक आढळतात। हे खडक नर्मदा नदीच्या प्रवाहामुळे शतकानुशतकं झिजून तयार झाले आहेत, जो एक निसर्गाचा चमत्कार मानला जातो। तुम्हाला यातील कोणत्या नदीविषयी माहीत होतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा।